18 पुराण आहे, अनेक प्रकारचे ग्रंथ तयार, संपदा तयार झालेली आहे, पण भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखातून नाही सांगितलं. वेद कसे तयार झाले सांगू तुम्हाला. वेद भगवान परमात्मा झोपलेला आहे आणि त्याच्या घोरण्या, आपण जसं मनुष्य घोरतो ना, त्या घोरण्यातून वेद तयार झाला. कशातून? आता भगवान परमात्मा घोरले होतोय आणि घोरातून वेद तयार होतोय. पण वेदापेक्षाही श्रेष्ठ भागवत कथा आहे, वेदापेक्षाही श्रेष्ठ भगवद्गीता आहे. का श्रेष्ठ आहे? भगवान परमात्म्याने मुखातून सांगितले ना. शब्द मुखातून कळतात का घोरण्यातून कळतात? कोणते कळतील आपल्याला? आपल्याला बोललेलं कळेल का खुनेनी कळत? खुनेनी कळेल महाराज, बरं का? खुनेनी सुद्धा कळेल महाराज. एखादा मुका आहे, एखादा मुका आहे, मुकाने साखर खाल्ली, कशी सांगेल तो? त्याला ती साखर आंबट लागली, कडू लागली, कशी सांगेल? मुक्याने साखर खाल्ली, मुक्या मनुष्य आहे आणि त्याने साखर खाल्ली, त्याला कशी लागेल ती? आणि तुम्ही साखर खाल्ली कशी लागेल? हा, तुम्ही साखर खाल्ली कडू लागेल. तर सांगू शकता तुम्ही? काय सांगता? गोड म्हणून सांगता तुम्ही. मुका कसा सांगेल? मुक्याला सांगता येईल का? तू खुना करू शकतो महाराज, हा हो करू शकतो महाराज, पण सांगता येईल का? तसंच आहे ना महाराज, तसंच अवस्था आहे महाराज. तुम्ही आपण सर्वजण जीव आहोत. आपल्या पाठीमागे अनादी काळाची क्लिष्ट परंपरा आहे, जन्ममुक्तीची परंपरा आहे. अनादी किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, परंपरा चालू ठेवायची का थांबवायची? ही परंपरा थांबवण्याकरता तर मनुष्य देहाची प्राप्ती आहे आपल्याला. या देहातून आपण भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जायचं आहे. भगवान स्वरूपापर्यंत गेल्यानंतर जन्म मृत्यूची परंपरा थांबते. थांबली ना महाराज? कोणाकोणाची थांबली? थांबले म्हणून तर ते संत आहेत ना महाराज. हा, या क्षेत्रावरती आपण ज्या क्षेत्रावरती स्वामी म्हणून स्वामी महाराजांच्या चरणाजवळ आपण सर्वजण बसलेलो आहोत, त्यांनी जन्म मृत्यूवरती विजय मिळवला आहे. त्यांनी सांगून ते ठेवलेलं आहे का नाही? बरं, तुम्हाला आता सगळ्यांना सांगण्याची गरज नाही महाराज. स्वामी जाण्याच्या अगोदर समाधी बांधली तर समाधी स्वामी गेल्यानंतर बांधली? स्वामी जाण्याच्या अगोदर समाधी मंदिर बांधलं तर स्वामी गेल्यावरती? मग याच्यातून शिकण्यासारखं आहे महाराज आपल्याला. कोणी कोणी शिकले महाराज? स्वामींनी जाण्याच्या अगोदर जर म्हणजे समाधी मंदिर तयार केलं असेल तर आपण सुद्धा जाणार आहे की नाही? आपण सुद्धा जाणारच आहोत ना महाराज. आपण काय थांबण्याकरता आलेलो? आपण जाणारच आहोत महाराज.
परंतु जाता जाता काय करा, या ट्रस्ट मंडळीला एक धन्यवाद द्या महाराज. कोणत्या? स्वामी महाराजांच्या ट्रस्ट मंडळीने एकदा धन्यवाद द्या महाराज. त्यांच्याजवळ आम्ही प्रस्ताव टाकला, महाराज आपल्या इथे अधिक मासाच्या निमित्तानं कथा करावं वाटते. ही संकल्पनाच कुणाची महाराज? ही संकल्पना स्वामींची, माझी नाही. ती फक्त धुमाळ महाराजांच्या मुखातून आले की महाराज आपण स्वामींच्या दरबारात कथा करू. आता तसं सांगायचं म्हणजे मोठेपणा सांगितल्यासारखं होईल महाराज. मागच्या महिन्यात आमच्या 2 कथा झाल्या, दोन्ही कथेला माझ्याबरोबर होते महाराज. एक कथा झाली परभणीला, दुसरी कथा झाली पंढरपूरला. मागच्या कथेला महाराज माझ्याबरोबर होते, मागच्या महिन्यातच म्हणजे एप्रिल महिन्यात. आता हा मे महिना महाराज, या मे महिन्यामध्ये अधिक मास लागला मला. आमची 5 जूनची कथा 2 महिन्यापूर्वीच अगोदर बुकिंग झाली, त्यांना माहिती नाही. 5 जूनला पुन्हा पंढरपूरमध्येच कथा आहे. पण आम्हाला वाटलं स्वामींच्या दरबारात सेवा व्हावी, पण ही संकल्पना स्वामींच्या चरणावरती स्वामींनी सद्बुद्धी दिली. बाळासाहेब धुमाळांच्या मार्फत माझ्यापर्यंत आली, महाराज आपण सुरेगावात कथा करू. अहो करू, मी कोण करणार महाराज? ट्रस्ट मंदिराकडे गेलो महाराज. ट्रस्टमध्ये असणारे संतोष शिंदे असतील, संतोष रोडे असतील, लहाकरे साहेब असतील, अजून पोपट नाना रोडे असतील, सर्वांच्या समोर कीर्तन झालं. मला वाटतं एकादशीला कीर्तन झालंच, प्रस्ताव मांडला आहे ना. पण एकादशीचं कीर्तन झालं दुपारी, ते धावपळीतच झालं कीर्तन आपलं. पण झाल्यानंतर यांच्याजवळ हा प्रस्ताव मांडला महाराज. काय काहीच नका करू म्हणलं आपण कथा. त्यांनी 5 मिनिटांमध्ये तयारी केली महाराज. पण त्याच्यातून पुढं फार विकल्प विकल्प तयार झाले, पण मंडळाने सहन केले महाराज. त्या सर्व ट्रस्टीला एकदा कोटी धन्यवाद देतो महाराज. का? संकल्प विकल्प तयार करणारे आपणच आहेत महाराज. कारण मनाच्या जागेवरती संकल्प विकल्प तयार होतो ना महाराज. एक तर संकल्प चांगला असावा, नाही तर एक तर मंदिरात जायचा संकल्प असावा, नाही तर मंदिरापासून दूर जाण्याचा असावा. असा संकल्प तयार केला महाराज. तर सद्गुरू स्वामी महाराजांची कृपा. स्वामी महाराजांना वाटतं महाराज या भोळ्या बाबड्या जीवाला परमार्थ घडावा. कोण बरं? स्वामी महाराजांनी जीवनभर काय केलं महाराज? स्वामी महाराजांनी जसं जीवन या सुरेगावात सोडलं, सुरेगाव सोडल्यानंतर जे परमार्थाला लागले महाराज, जीवनभर परमार्थच केला ना. तर काय वेगळं केलं का? बरं केलं परमार्थ स्वतःकरता केलं का? स्वतःकरता काहीच नाही केलं महाराज त्यांनी. जगाच्या कल्याणात संतांच्या बोली देह कष्टविती, देह कष्टवला महाराज त्यांनी. कशा करता? तुमच्या आमच्या भोळ्या बाबड्या जीवाला संकल्प करावा, भोळ्या बाबड्या जीवाला भागवत कथा कळावी, भोळ्या बाळ्या जीवाला 4 महिने कीर्तन श्रवण करण्याचे योग यावा. ही काय साधी गोष्ट आहे का महाराज? परम भाग्याची लक्षण आहे. पण ही कधी होते? भगवंताने कृपा केली तर. मला मुद्दा काय सांगायचा आहे? भगवान परमात्म्याने जर कृपा केली तर सत्संग जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि सत्संग जीवनामध्ये प्राप्त झालं की मग असं प्रकारचं फळ येतं महाराज. बिना सत्संग काही नाही महाराज. बिना सत्संगाला काहीच नाही महाराज. सत्संग जीवनामध्ये झाला पाहिजे. मग सत्संग करून घेण्याकरता महाराज बहु अवघड आहे संत भेटी. बरी जगजेठी करुणा केली. त्या जगजेठीने जर कृपा केली, त्या साधू संतांनी जर आपल्या भगवान परमात्म्याने कृपा केली तर आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा कृपा करतो. आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा असा सत्संग तयार करून देतो का ज्या सत्संगामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाता येईल. आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाण्याकरता हा सत्संग करायचा. कशा करता? म्हणून ही श्रीमद भागवत कथा आहे. ही कथा का सांगायची महाराज? ही कथा का ऐकायची? याचे कारण आहे महाराज. हे भागवत म्हणजे सामान्य नाही. भगवान परमात्म्याच्या स्वतःच्या मुखातून सांगितलेला ग्रंथ आहे. भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखातून हा भागवत ग्रंथ सांगितला. पहिला भागवत ग्रंथ कुणाला सांगितला असेल तर उद्धवाला सांगितला महाराज. कुणाला सांगितला? उद्धव कोण आहे? आता उद्धवाची व्याख्या सांगायची म्हणजे अवघड आहे महाराज. उद्धव म्हणजे महाराज संतच आहे बरं का. पण ते उद्धवाला ही श्रीमद भागवत कथा भगवान परमात्म्याने आपल्या मुखातून सांगितली. प्रत्येक संत हेच करतात महाराज. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, निरोबर आहे, सर्व संतांवरती कृपा करण्याकरता भगवान परमात्माच अवतीर्ण होतो महाराज. तर संत भगवान परमात्म्यापासून वेगळे आहेत का महाराज? देवतेची संत संततेची निमित्त त्या प्रतिमा महाराज. काय निमित्त प्रतिमा आहे. आपल्याला प्रतिमात पाहायचे, आपण प्रतिमात पाहतो. काय पाहतो आपण? प्रतिमात पाहिल्यामुळे आपल्याला खरा देव कळत, खरं स्वरूप कळत,
स्वरूप एकच आहे महाराज. भगवान परमात्मा विश्वामध्ये चराचरापासून मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्व चराचरामध्ये तो भगवान परमात्मा एक स्वरूपाने भरलेला आहे. कारण निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. हा निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा मायेचं संग करतो. कोणाचा? मायेचा संग करतो आणि स्वतःचं स्वरूप झाकून टाकतो महाराज. माये काय करते महाराज? माया फक्त झाकण्याचंच काम करते. कसे करते महाराज? कधी वड्याला पाणी पाहिजे की तुम्ही वड्याचं पाणी वाहतं पाणी वाहत्या पाण्यात शेवळ नाही होत महाराज. शेवळ कुठं होतं? वाहत्या पाण्यात शेवळ झालेलं पाहिलं कधी तुम्ही? शेवळ कुठं होतं? साठलेल्या पाण्यात होतं आहे. साठलेल्या पाण्यामध्ये शेवाळ तयार होतं. आता शेवाळाची फॅक्टरी वेगळी आहे का पाणी वेगळं आहे? शेवाळाची फॅक्टरी वेगळी आहे का? शेवाळ कुठून तयार होते? शेवाळ पाण्यातच तयार होते महाराज. पाण्यातच तयार होऊन कोणाला लागतंय? बरंच वरून पाहणार म्हणतो शेवाळ आहे इथं पाणी नाही म्हणतो. खाली पाणी इकडे काय करावं लागतं ते पाणी शेवाळाला? त्या शेवाळाला वारावं लागतं. वारणं म्हणजे काय? आपण त्याला वारणं म्हणजे काय? वारणं म्हणजे मेला. वारणं म्हणजे बाजूला करणं. म्हणजे आपल्या अज्ञानी आपल्या जीवावरती असलेला अज्ञानाचा पडदा वारणे. वारणे म्हणजे बाजूला करणे. तूच स्वरूपापर्यंत जाणे. ही कथा ती शिकवते मला. का? तू भगवान परमात्मा आहेस. तू भगवान परमात्म्याचे स्वरूप नाही. तूच भगवान परमात्मा आहे. फक्त वारायचंय आपल्याला. काय वारायचंय? आपल्याला अज्ञान वारायचंय. काय वारायचंय? आपलं अज्ञान वारणं अवघड आहे महाराज. अज्ञान वाढण्याकरता आपल्या वाज्ञानातून आपल्याला बाजूला जाण्याकरता जीवनामध्ये साधू संतांची गरज आहे. मग साधू संत पुढे भेटतात. साधू संतांच्या पुढे मेळा भरतो. साधू संतांकडे जावं लागेल. मग आपल्याला आनंद असेल स्वामीच्या दरबारात यावं लागेल. त्यांनी कृपा करतील आपल्यावरती. स्वामींची कृपा झाली की आपल्याला साधू संत आपल्या जीवनामध्ये अपयसा येतात महाराज. काहीच करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा तयार झाली पाहिजे. काय तयार झाली पाहिजे? आपल्याला सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे की चला आता आजपासून भागवत कथा श्रवण करण्याकरता आपल्याला स्वामींच्या दरबारात जायचं. ही अंतःकरणात इच्छा निर्माण झाली तर तुम्ही सगळे कामं बाजूला ठेवा. पण इच्छा कुठं झाली पाहिजे? इच्छा अंतःकरणात होते निर्माण. कुठं होते? आणि अंतःकरणात तर काय महाराज? अंतःकरण चतुष्टामध्ये 4 गोष्टी एकत्र यावं लागतात. अंतःकरण कशाला म्हणतात? मन, बुद्धी, चित्त आणि ह्यांच्या 4 गोष्टी मिळून आलं महाराज. मनामध्ये संकल्प विकल्प होतो. अंतःकरणामध्ये मन, बुद्धीमध्ये विकल्प तयार होतो. अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त. चित्तामध्ये भगवान परमात्मा. चित्त हे निर्मळ आहे महाराज. चित्त कसं आहे? शुद्ध आहे. चित्त शुद्ध आहे महाराज. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होते महाराज. काय होतात? तुकोबरायांचा अभंग महाराज. फक्त चित्त शुद्ध असावं लागेल तर शत्रू सुद्धा मित्र. तो कामाने चित्त करारे निर्मळ. आता इथं थोडासा युक्तिवाद आहे माझा. काय वाद आहे? चित्त निर्मळ आहे का अशुद्ध आहे? चित्त निर्मळ आहे का अशुद्ध आहे? काय म्हणताय काय महाराज? चित्त शुद्ध आहे महाराज. का शुद्ध आहे महाराज? ते सत्व गुणापासून तयार झालेलं आहे. आणि सत्व गुण म्हणजे काय महाराज?
सत्व म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. सत्वगुण म्हणजे भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्म्यामध्ये चित्तामध्ये ज्यावेळेस स्थापना होते, भगवान परमात्मा चित्तामध्ये येतो ना, मग तिथे दुसरं काही चालत नाही. कारण सत्वगुण आहे ना, सत्वगुणाचंच चित्त आहे. मग या चित्तामध्ये पण मनाने संकल्प विकल्प बुद्धीमध्ये विक्षेपता आणि चित्तामध्ये शून्यता. पण त्याच्या पुढचा एक प्रकार राहिला महाराज, त्याचं नाव आहे अहंकार. काय करतो? अहंकार वाटतोय कथेला जावं का नाही, मला तर बोलवलं नाही, कसं काय जावं कथेला, मला बोलवलं नाही, कसं काय जावं कथेला. अहंकार बोलतो महाराज. अरे बाबा, तुझा अहंकार जागा झाला, तू कथेला नाही गेला, नुकसान तुझं आमचं नाही ना महाराज. कोणाचं नुकसान होईल? नुकसान कोणाचं होईल? स्वतःच नुकसान होईल महाराज. कारण कथेला निमंत्रण, ह्या कथेला कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही. कारण हा सत्संग आहे. या सत्संगामध्ये कोणीही वाट पाहू नये तर मला घरी येऊन पत्रिका द्यावी, मला घरी येऊन सांगावं, अजिबात सांगू नये महाराज. का? अहो, सत्संग म्हणजे बघा प्रारब्धाने मिळतो महाराज. आपल्यावरती भगवान परमात्म्याने कृपा केलेलं कोणाला सांगायची गरज नाही. आपल्याला हे वारे हाते महाराज, सज्जनाचं वारं हाताला माप असतं महाराज. काय? वारं जसं उठणारं उभं राहिलेलं, जसं वारं असेल तसं उपरतं महाराज. तसं ही सत्संगाची कथा आहे ना, जिकडे वारं वाईट तिकडे वाहते महाराज. कुठं? जिकडे वारं वाईट तिकडे व्हायला पाहिजे. का? त्याचं कारण महाराज याच्यामधला अहंकार गेला पाहिजे. कथा करणार करतोय महाराज, कथा आपण करतो. मी सांगतोय कथा, कोण सांगतोय? माझा अहंकार जागा होतो. मग काय होतं? अरे कोण आहे तुझा अहंकार बाबा? मी कथा सांगतो, मला अभिमान आहे, मी कथा सांगतो. अरे अभिमान करू नको महाराज. काय करू नको? अभिमान करू नका. अभिमान न करता या सभामंडपात या अभिमान न करता या सभामंडपामध्ये या आणि सभामंडपामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची सेवा करा. कोणतीही करा मला. सेवेमध्ये अनेक प्रकार आहेत. कोणता तुम्हाला जी योग्य वाटेल ती सेवा करा. कोणी सभामंडप झाला, कोणी काय सत्रांच्या उठला, कोणी काय करा. तर या ग्रंथाची सेवा घडेल. कोणाची सेवा घडेल? सेवा भागवताची घडेल. भागवताची सेवा केल्याशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही. आपल्याला प्राप्त करायचं या भागवत कथेमध्ये. भागवत म्हणजे काय? या भागवतामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं, गुणाचं, दिव्याचं वर्णन आहे. याच्यामध्ये अनेक राजांच्या कथा आहेत आणि भागवतामध्ये अनेक प्रकारचे राजे आहेत. मग ज्या अर्थी भगवान परमात्म्याने या राजांच्या कथा या ग्रंथामध्ये सांगितल्या, याचा अर्थ ते राजे कोण असतील? कोणते राजेंद्र महाराज? जुन्या आपल्याकडे शाळेतले पुस्तक महाराज, एक आठबाणनगर होतं, तिथे एक राजा होता. आपल्या शाळेत जुन्या काळातले पुस्तक आहेत महाराज, है ना? त्याला भाकर कथा म्हणतात. कोणत्या कथा म्हणतात? एक आठबाणनगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या. कोण सांगते? अहो, त्याला काय केलं ते महाराज? याच्यामध्ये ना प्रत्येक कथेचा भाव वेगळा आहे. याच्यामध्ये अनेक, ह्या श्रीमद भागवत कथामध्ये अनेक राजांचे वर्णन आहे. भागवत म्हणजे त्याच्या राजाचं वर्णन केल्याचा अर्थ तो राजा तेवढा उंचीचा असला पाहिजे. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची जाण आहे म्हणून भगवान परमात्म्याच्या राजाचे वर्णन त्याच्यामध्ये आहे महाराज. त्याच्यात अनेक प्रकारच्या राजाच्या कहाण्या आहेत. पण भागवत सामान्य नाही. या भागवत गीतात्मक आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गीत आहेत महाराज. गोपी गीत आहे, वेणुगीत आहे, अनेक प्रकारचे गीत आहेत. याच्यामध्ये भीष्मगीता आहे, याच्यामध्ये कुंतीची स्तुती आहे, याच्यामध्ये द्रौपदीची स्तुती आहे, याच्यामध्ये अनेक राजांच्या, अनेक महारथींच्या याच्यामध्ये स्तुती आहे. फक्त आपण त्या एवढ्या बारीक वाचल्या, ऐकल्या, ऐकावं लागते महाराज. ऐकलं पाहिजे. फक्त आपल्या वेळेचा बंधन असल्या कारण आपण थोडक्यात सांगतोय किंवा थोडक्यात करून घेतोय. परंतु असू द्या, आज तुम्ही जो सत्संगामध्ये वेळ घालताना भगवान परमात्मा तुमच्यावरती तो वेळ तुमच्या पुढील भाग, बरं का, पुढील भाग्याच्या लक्षणामध्ये आजचा दिवस महत्वाचा असेल. कारण भागवत कथा कोण सांगते याच्याकडे पाहू नका. कारण कोण सांगतो पाहिलं का मग त्याच्यामध्ये विकार तयार होतात. कोण सांगतोय त्याच्याकडे पाहिलं तर विकार तयार होतात. पण काय सांगतो हे जर पाहिलं तर तुम्हाला परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाता येईल. काय सांगायचं मला? कोण सांगते पाहिलं का विकार तयार होतात, दोष तयार होतात, त्याच्याविषयीची मत्सर तयार होतो, त्याच्याविषयीचा अहंकार तयार होतो. कोण सांगते हे पाहूच नका. काय सांगतो ते पहा.
मग कोण सांगते ज्याच्याकडे पाहिलं नाही ना तर भागवत कथा आपल्याला आपल्या पसली पडेल महाराज. काय भागवत कथा पसली पडेल म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाता येईल. भगवान परमात्म्याच्या चिंतन आपल्याकडून घडून जाईल महाराज. म्हणून या भागवतामध्ये हा सामान्य ग्रंथ नाही. या ग्रंथाची तुम्ही आपण स्तुती करतो हे कमीच आहे महाराज. आपण काही स्तुती करत नाही महाराज. याची स्तुती महाराज ब्रह्मदेवाने केलं. कोणी? ब्रह्मदेव कोण आहे? ब्रह्मदेव सामान्य आहे का? याची स्तुती संकटिक संतांनी करावी. याची स्तुती व्यासांनी करावी. याची ह्या ग्रंथाची स्तुती शुकाचार्याने करावी. आपण कोण आहोत महाराज? आपण जीव आहोत. परंतु आपल्याला परम भाग्यानं साधू संतांच्या कृपेने आपल्याला हे श्रवण करण्याचा योग स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे स्वामींच्या पेरलेलं स्वामींच्या असणाऱ्या असीम कृपेने आपल्याला ह्या कथा श्रवण करायचा योग येतो महाराज. फार भाग्याने मिळतो महाराज. हे भागवत ग्रंथ कोणालाही मिळत नाही महाराज. भागवत ग्रंथ आहे म्हणजे गंगा आहे. काय गंगा किती प्रकारचे महाराज? 2 प्रकारचे. या कथेचे सगळ्यात महत्वाचा जर कोण स्रोत असेल तर तो भगवान शंकर आहे. कोण आहे? भगवान शंकर म्हणजे कोण आहे? भगवान शंकर म्हणजे सामान्य नाही महाराज. देवों के देव महादेव या कथेचे खरे वैष्णव भगवान शंकर आहे. आता शंकर भगवानाची ही कथा श्रवण केलं कुणी? म्हणजे त्यांनी सांगवणार. कुणी सांगावी? श्रवण करणारा. ही शृंखला आहे महाराज. याच्यामध्ये या भागवतामध्ये ही शृंखला अशी आहे की या शृंखलेमध्ये शुकाचार्य कोण आहेत? शुकाचार्य म्हणजे भगवान शंकरच आहेत महाराज. श्याम सुंदरच आहेत. भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. भगवान परमात्माच आहे. शुकाचार्य सामान्य नाही. व्यासदेव सामान्य नाही. व्यासदेव सुद्धा भगवान परमात्माच आहे. पण ते कशा करता सांगतात? पुन्हा करता सांगतात तर तुम्हाला जीवाच्या सामान्य जीवाच्या साधनेची लक्षणं आहे. साधना प्राप्त व्हावी. जीवाला कल्याणाची साधना प्राप्त करून देऊ म्हणून त्यांचा 8 तास. 8 तास कोण करते? तसा 8 तास आपण केला पाहिजे महाराज. काय 8 तास आपण केला पाहिजे महाराज. काय 8 तास करायला पाहिजे? काही उद्धार पावे काय कृपा करील. सत्संग केला पाहिजे. सत्संग केल्यानंतर आपण उद्धार होऊ शकतो. म्हणून सत्संग करण्याकरता ही श्रीमद भागवत कथा श्रवण करा. याच्याकरता 8 तास करायचा. 8 तास करायचं म्हणजे आपण घर सोडून आलो पाहिजे. गंगा आहे महाराज. गंगा 2 प्रकारची. शिवजीच्या डोक्यावरती एक गंगा आहे. शिवजीच्या ती पण गंगाच आहे महाराज. ती गंगाच आहे. पण त्या गंगा आपल्याला काय करते महाराज? जी गंगा आपल्याला स्नान करावं लागतं ना ती गंगा आपलं पाप घालवते. काय करते? गंगा आपले पाप घालवते महाराज. पण गंगा पाप घालवते ना म्हणजे आपण पुन्हा पाप करायला पाप धुवून जाते महाराज. गंगेश मध्ये स्नान केलं की पाप
म्हणजे याचा अर्थ आपण पुन्हा ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. गंगा ती वरून पाप करते महाराज, आणि ही जी गंगा आहे महाराज ही मुखातून वाहते महाराज. ही भगवान शंकराच्या मुखातून एक जटेतून वाहते महाराज ही गंगा, आणि एक भगवान शिवाच्या मुखातून गंगा वाहते. ही गंगा आतून पवित्र करते. पुढं पवित्र करते. ही कथा श्रवण केल्यानंतर चिंतन वाढतं. ही कथा श्रवण केल्यानंतर आपल्या मनाच्या विचाराच्या पटलावरती विचार बदलतात. आपण पाप करताना आपली मनाची इच्छा तयार होणार नाही. कधी पाप करायचे का नाही? एखादी गोष्ट आपल्या समोर चुकीची घडते, एखादी गोष्ट आपल्या समोर जर चुकीची घडत असेल तर आपण तिला विरोध करू नये. कधी? तर ती खोटी आहे का छोरी आहे हे कळलं पाहिजे ना. हे कळण्याकरता सत्संगात यावं लागेल. ही गोष्ट आपण एखादी गोष्ट पाप करू आणि पाप करतोय का पुण्य करतोय. आता आपण सगळेजण महाराज सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना पुण्य करायचीच लाल सुद्धा महाराज. तर कलियुगामध्ये माझ्या सांगू महाराज, कलियुगामध्ये 75% पाप आहे. कलियुगामध्ये किती आहे? 75% पाप आहे, 25% पुण्य आहे. किती टक्के? आणि 25% पुण्य पण 75% पाप आहे. पाप फार आहे ना. पापाची पुण्याची व्याख्या करत असणारे अनेक प्रकारचे शास्त्रामध्ये पुरावे महाराज. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. एक कुष्ठरोगी मनुष्य, अगदी शरीराचा कुष्ठरोग झालेला मनुष्य आहे. त्याच्या शरीराचा अतिशय असं कडक झालेला, त्याच्या शरीराला एकदम असं रक्ताचं रक्त मांस त्याचं पू वाहते महाराज. आणि तो मंदिरात येऊन बसला महाराज. एक सज्जन मनुष्य आला महाराज, दर्शनाकरता आला. स्वामीच्या दरबारामध्ये आला, तिथेच बसलेला होता. दर्शन घेताना त्याच्या अंतःकरणामध्ये त्या असणाऱ्या मनुष्याविषयी प्रेम निर्माण झालं. का? याच्या शरीराला महाराज काय इतका त्रास होता ना. मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर काय केलं त्यांनी? गावरान तुपाची डबी आणली आणि त्याच्या शरीराला चोळली. कोणाच्या? ज्याच्या शरीराला कुष्ठरोग झालेला होता, शरीराला म्हणजे त्याचे शरीर आकृष्ट झालं, त्याने तूप चोळलं महाराज. कोणी? त्या सज्जनग्रस्तानं त्याला तूप चोळलं. तूप चोळल्यानंतर त्याच्या शरीराला थोडं बरं वाटलं. का? थोडंसं बरं वाटलं त्याला, हलकं हलकं वाटलं. कशामुळं? त्याच्या शरीराच्या अगोदर ज्या यातना चालू होत्या त्या यातनेतून त्याला बरं वाटलं. कशामुळं? तूप चोळल्यामुळे. आहे की नाही? म्हणजे काय झालं महाराज? पुण्य झालं की नाही? आपली कल्पना काय? आपण त्याला पुण्य म्हणणार, बरोबर की नाही? पण थोड्या वेळाने काय झालं महाराज? त्या तुपाने मुंग्या लागले महाराज. काय करायला लागलं? तुपाने मुंग्या लागल्या. कशाला? त्याच्या शरीराला. आता मुंग्या काय गुदगुल्या करतात का? कवारा घालतील? काय करतील मग? मग अगोदरच्या वेदनापेक्षा आताच्या मुंग्या चावलेली वेदना कमी आहेत का जास्त आहे? मग तूप चोळणाऱ्यांनी पाप केलं का पुण्य केलं? हा, म्हणजे आपल्या संकल्पना असतात, आपण त्याला पुण्य म्हणतो. कशाला? आपण चांगलं काम करतो, आपल्या दृष्टीने समाजाला दृष्टीने चांगलं काम करतोय म्हणून पुण्य प्राप्त होते. पण होते काय महाराज? पाप होते. मुंग्या लागल्यात महाराज. मग तिथे एक माणूस, दुसरा मनुष्य आला महाराज. पण ते काय आला? रस्त्याने ऊस खात आला महाराज. काय करत आला? ऊस खायचा आणि चुट्टे म्हणजे हे दळींदर कधी कवर कसली इथे कधी मारायचं म्हणलं, ते चुट्टे खायचं आणि त्याच्या अंगावर टाकायचं. कोणाच्या? ज्याला तूप चोळलं होतं ना त्याच्या अंगावरती चुट्टे खायचा आणि टाकून द्यायचं. आणि काय झालं मला? ते चुट्टी आहे त्याच्या अंगावर घरून खाली पडायची. ते टाकायचं, हेच काम बंदच नाही. ह्यातून ऊस खायचा, चुट्टी त्याच्या अंगावर टाकायचा, चुट्टी घरगळायची, खाली पडायची. थोड्या वेळाने काय झालं बरं? मुंग्या कुठे गेल्या? कोणाकडे गेल्या? गोडाकडे गेल्या का? मुंग्या गोड इकडेच पळतात महाराज. कशाकडे? आपल्या सगळ्या मुंग्या गोड इकडेच पळतात, पण आपण संसाराच्या गोडी येते महाराज. आपण सगळेजण कोणत्या गोडीला बोलतोय? संसाराच्या गोडीकडे पळतोय. आपण संसाराच्या गोडीकडे पळाल्यामुळे आपल्याला मुंग्या चावल्या काय, डसल्या काय, काही झालं तरी आपण त्याला आनंदच महाराज. परंतु झालं काय? त्या मनुष्याला बरं वाटलं. कशामुळं? मग आता मला एवढंच कल्पना द्या, तूप चोळणाऱ्याला पुण्य आहे का चुट्ट्या खाऊन ऊस खाऊन चुट्ट्या टाकणाऱ्याला पुण्य आहे? कोणाला आहे? पुण्य कोणाला प्राप्त होणार? पुण्य प्राप्त करण्याकरता मला चुट्ट्या टाकणारा नाही पुण्य नाही, आणि तूप चोळणाऱ्याला पुण्य नाही. का बरं?
ज्याचं त्याची संकल्पना विकल्पना वेगळ्या असतात महाराज. पण भागवत कथेचा संकल्प आहे. या भागवत कथेमध्ये पुण्य प्रदान करून द्यायचं काम साधू संत करतात. या भागवतामध्ये हे भागवत ग्रंथाचे महात्म्य तुम्ही आपण सांगतो वेगळी गोष्ट आहे. तुम्ही आपण पण भगवान ब्रह्मदेवाने सांगावं. ब्रह्मदेवाने सत्यलोकामध्ये तराजू लावला महाराज. सगळे पुराण सगळे शास्त्र एका पारड्यात टाकले आणि श्रीमद भागवत ग्रंथ एका पारड्यात टाकला तरी सत्यम तुलामध्ये सुद्धा श्रेष्ठ ठरला. का बरं श्रेष्ठ ठरला असेल? ती भगवान परमात्म्याच्याच लीला आहेत ना महाराज. त्या भगवान परमात्म्याने स्वतःच वर्णन करून सांगावं. कोणाचं? भगवान परमात्म्याच्या लीलाचं वर्णन स्वतःच करून सांगावं. कोणाला? फक्त भक्ताला सांगते महाराज. ते कोणाला सांगतात? मग भक्त व्हायचे आपल्याला आपण काय करायचं महाराज? आपल्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे, आपल्या सुद्धा अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झाला पाहिजे की आपल्याला सुद्धा जीवनामध्ये ही भगवत लीला आपल्याला कळली पाहिजे. अहो तुम्ही आपण सर्व जीव आहोत ना महाराज. आपण प्रत्येक वेळेस भगवान परमात्म्याच्या जवळच आहे, फक्त आपल्याला कळत नाही. का कळत नाही? तर आपल्या पाठीमागे असणारं जे अज्ञान आहे महाराज. अज्ञान आपल्याला जन्ममृत्यूला कारणीभूत आहे. या अज्ञानातून आपल्याला निवृत्ती करायची असेल तर सत्संगाची गरज आहे, भागवत कथा श्रवणाची गरज आहे. आपण अज्ञान निवृत्ती करायचं. काय करायचं? आता ही कथा जर सांगितलं महाराज, बरेचशे लोकांना सांगते की महाराज हे राजा परीक्षेच्या करता सांगितले. राजा परीक्षेकरता सांगितले हे महाराज तुमच्या आमच्या भाग्याची लक्षण आहे. कोणाचे? राजा परीक्षेचं निमित्त आहे. राजा परीक्षेचं निमित्त आहे, पण तुमच्या आमच्या जीवाची साधना आहे. तुमच्या आमच्या जीवाचं कल्याण व्हावं ही साधना आहे आपल्याला दिली महाराज त्यांनी. ही देण्याकरताच ही भागवत कथा म्हणजे सामान्य नाही. अखंड चिंतन कोणाचं लक्षण आहे? लक्षण भाग्यवंताचे महाराज. कोणाचे लक्षण आहे? ज्याच्या भाग्यामध्ये भगवान परमात्म्याची कृपा, साधू संतांची कृपा घडेल त्यालाच भागवत कळेल, त्यालाच संत कळतील, त्यालाच ज्ञानेश्वरी कळेल, त्यालाच तुकोबरांची गाथा कळेल, त्यालाच स्वामींचं जीवनपट कळेल, त्यांना स्वामींची सेवा घडेल. कोणाला? ज्याच्या भाग्यात असेल त्याला. भाग्यातच नाही महाराज, भाग्यातच नाही महाराज. एक भाग्यातल्या मनुष्याच्या भाग्यात नसलं ना तर जवळून लांब जातो महाराज. कारण त्याच्या नशिबातच नाही, त्याच्या भाग्यातच नाही. मग भाग्य देण्याकरता काय करावं लागतं? भाग्य देण्याकरता साधू संतांनी कृपा करावी लागेल महाराज. भाग्य तरी नव्हे धनपुत्र द्वारा संतान पाहिजे. भाग्य महाराज, भाग्य कशाला आपण बायका पोरांना देते महाराज. शेती तुमच्याला पैसा वाढायला भाग्य समजतो, त्या भाग्याला काहीच नाही. हा सत्संग आपल्या जीवनामध्ये होणं, ही भागवत कथा आपल्याला श्रवण होणं, ही आपल्यावरती केलेली ही भाग्याची लक्षणं आहे. हे भागवत ग्रंथ सामान्य नाही. या भागवताचं महात्म्य ब्रह्मदेव सांगतोय, सत्य लोकांमध्ये सांगतोय महाराज. का? या ग्रंथाचं महात्म्य आहे. या ग्रंथाचे महात्म्य अनेक प्रकारचे आहे. आणि महाराज अजून एक महात्म्य सांगतो महाराज. या ग्रंथाचं महात्म्य सांगतो. ग्रंथ भक्ती जी भक्ती कशाला म्हणतात महाराज? भक्ती जी प्रेम स्वरूप आहे, जे प्रेमातून निर्माण होती त्याला भक्ती म्हणायचं. भक्ती म्हणजे काय?
अहो प्रेम आहे अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम आहे की नाही? प्रेम देवाचे देणे, प्रेम देवाचं देणं आहे. फक्त हे प्रेम जे आहे ते भगवान परमात्म्याच्या चरणावरती ठेवलं तर त्याला नाव येतं भक्ती. आणि त्या भक्तीला 2 मुलं आहेत. त्या भक्तीला 2 मुलं आहेत, एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य. कोणती मुलं आहेत? भक्तीला 2 मुलं आहेत. भक्ती यायला 2 मुलं आहेत, एक आहे वैराग्य आणि ज्ञान. परंतु काय झालं महाराज, भक्तीच्या संगम आता वृंदावनात जर गेला तुम्ही, कधी वृंदावनात गेला तर तुम्हाला भक्तीचं स्वरूप पाहायला भेटेल महाराज. हो, इतके भक्तीने वेळे झालेले समज पाहायला भेटतात महाराज. कोणी लोटांगण घेतंय, कोणी साष्टांग दंडवत घेते महाराज, प्रदक्षिणा करतंय, माती तोडतंय, चिखलात तोडतंय. पण का? तो भक्तीचे प्रेम स्वरूप आहे आणि प्रेमामध्ये सगळ्या गोष्टी माप असतात. ठीक आहे. भगवान परमात्म्याला आवडतं मला, आपल्याकरता कोणीतरी रडलेलं आवडतं. हा, तुम्ही आपण सगळेजण रडतोय महाराज, का नाही रडत? कोण रडत नाही? ते सगळेच रडतात महाराज. पण संसाराकरता रडतात, देवाकरता आपण सगळेच रडतो. कोण रडत नाही? सगळेच रडतात महाराज. माझ्या शेवट सांगतो मी, सगळेच रडतात महाराज, पण संसाराकरता रडतात, पण देवाकरता कोण रडतं? देवाकरता रडणारे महाराज, देवाकरता रडण्याकरता भगवान परमात्मा तिकडे वृंदावनामध्ये महाराज भक्ती कशाला म्हणायचं? आपण सगळेजण भक्तीच करतो, कोण करत नाही? भक्तीमध्ये महाराज अनन्यता असावी. काय असावी? अनन्यता म्हणजे सर्व समर्पण, सर्व गोष्टींनी समर्पण करता आलं पाहिजे. अनन्य भाव्याने शरण गेलं पाहिजे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण. ज्ञानोबाने सांगतात महाराज, म्हणून शरण जावे, सर्व शरण जावे. शरण जावे सर्व भावे निवासी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. दुस्तर महाराज आपण दुस्तर नदीच्या किनाऱ्याच उभे आहेत महाराज. कुठे? सगळेजण महाराज आपण जीव दशेत आनंद महाराज सगळे आपण भव नदीच्या किनाऱ्यालाच उभे आहोत. फक्त कोण कोणाला ढकले तर नाही, त्याचं त्यालाच जावं लागतं. ढकल्याची गरज ते बरोबर जातं महाराज, ते जाते, कोणीच थांबणे करता आलं नाही महाराज. पण हे प्रेम आहे ना महाराज, त्या प्रेमानं भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाते. भक्ती भक्तीला 2 मुलं आहेत महाराज. भक्तीने काय होतं महाराज? भक्तीला 2 मुलं आहेत, एक ज्ञान आणि वैराग्य. पण असं झालं महाराज, वृंदावनामध्ये एकदा नारदजी फिरत फिरत आले महाराज. नारदजी फिरत फिरत आले आणि वृंदावनामध्ये फिरत असताना ते एका रस्त्याच्या किनाऱ्यावरती पाहिलं महाराज. 2 तरुण मुलं आहेत. 2 तरुण मुलं ती म्हातारे झाले आणि आई मात्र तरुण राहिली. काय झालं? आई तरुण दिसते आणि मुलं मात्र म्हातारे दिसतात. कसं होईल? दिसायला मुलं म्हातारे झाले, मग त्या मुलांचे केस पांढरे झाले, आई मात्र अजून बिगर डाय लावतात काळे. कसं काय जमत? हा, आई तरुण दिसते आणि मुलं म्हातारे दिसतात. आणि त्या अवस्थेत मध्ये जात असताना नारदजी रस्त्याने जात होते तर भक्तीने पाहिलं, ओ साधू, ओ साधू. साधूला थांबवलं महाराज. साधू थांबले. कोण? नारदजी थांबले आणि तिच्या जवळ गेले. अहो मी प्रेम स्वरूपी भक्ती आहे. हे माझे 2 मुलं आहेत, हे जर्जर झालेले आहेत, व्याधीग्रस्त झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, मी मात्र तरुण दिसते महाराज. मग आता काय करा? असा काहीतरी उपाय तुम्ही आम्हाला करा की माझे मुलं तरुण होतील. काय होतील? मग त्याच्यासाठी नारदाने खूप पाठ केला महाराज. भगवद्गीतेचा पाठ केला महाराज. भगवद्गीता त्यांच्यासमोर 700 श्लोकाची म्हणून दाखवली, पण त्यांच्यावरती काही परिणाम झाला नाही महाराज.
वेदातल्या रुच्या म्हणून दाखवल्या, सगळे प्रकार करून झाले महाराज, परंतु या मुलांचे वृद्ध जर अवस्था काही होणार, एक तरुण काय होईना. मग त्यांना काय नारदांनी प्रयत्न करणे करून जमले महाराज. भगवद्गीतेचा पाठ जोपर्यंत चालू होता तोवर ते मुलांची अवस्था चांगली असायची. भगवद्गीतेचा पाठ बंद झाला तर पुन्हा त्यांची अवस्था जशी देर व्हायची. मग नारदजी एकदा दोनदा झाले, नारदांनी 5-6 वेळ केला आणि मग नंतर विचार केला त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाय करावा लागेल. नारदजी गेले महाराज, मला भागवताचं महात्म्य सांगायचं. कधी महात्म्य होतं ना तयार होतं महाराज. रस्त्याने पुन्हा जात असताना बद्रिक आश्रमाला जात असताना साधू संत बसलेले होते. 4 संत होते महाराज, संकाधिक संत बसलेले होते. आणि भगवान नारद आणि साधू हे जे 4 संत आहेत, सनत कुमार आणि नारदजी हे भाऊच आहेत महाराज. काय मानस भाऊच आहे. हे ब्रह्मदेवाचेच मुलं आहेत आणि नारदजी ब्रह्मदेवाचाच मुलगा. रस्त्याने जात होते, गडबडीत चालले होते महाराज. त्यांच्या मनामध्ये मला उत्सुकता निर्माण झाली की या भक्तीच्या मुलांना मी तरुण कसं करेन, काय करेन, केले ना ज्ञान वैराग्य मोठे होतील, काय केलं नाही ज्ञान त्यांना ज्ञान वैराग्याला पुनर्जीवन प्राप्त होईल. ही अंतःकरणातली तळमळ साधूच्या अंतःकरणाची तळमळ. रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला 4 संत बसलेले होते. संकाधिक संत त्याने, ओ साधू थांबा ना, का गडबड चालली. नारदजी गेले महाराज. नारदांनी त्या त्यांच्या समोर गेले, त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन त्यांच्या समोर प्रश्न केला, काय झालं. मी असं पृथ्वीवरती फिरत असताना, विचरण करत असताना मी वृंदावनामध्ये गेलो. सगळीकडे पाहिलं महाराज, कुठं पाप, सगळ्या पृथ्वीवरती ताप नाही महाराज, कुठं तपश्चर्या नाही, कोणी तप करत नाही, कोणी नामचिंतन करत नाही, सगळीकडे पाप आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं पृथ्वीवरती किती पाप आहे. 75% पापाची क्रिया चालू महाराज. किती. या कलियुगा, आपण सध्याच्या युगामध्ये आहोत, या युगाला कलियुग म्हणतात. त्या कलियुगामध्ये किती सत्य वागा, तुम्हाला बोलल्यावरती चढावं लागणारच. म्हणून सांगितलं 75. नारदजी सगळं फिरले महाराज. कर्नाटकात फिरले, गुजरातात फिरले, महाराष्ट्रात पण फिरले. महाराष्ट्रात थोडंसं बरं वाटलं त्यांना, कारण महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमी असल्यामुळे नारदजीला थोडंसं बरं वाटलं. परंतु त्या वृंदावनामध्ये असणारी जी भक्ती आहे, ज्ञान वैराग्य यांना मात्र अवस्था प्राप्त होईना. मग त्या साधू संतांच्या दर्शनात घेतले. संकाधिक संत समोर बसलेला असताना त्यांच्याकडे दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन त्यांनी प्रश्न केला की महाराज, मी वृंदावनात गेलो होतो. वृंदावन का संपूर्ण देश पृथ्वीवरती फिरलो महाराज. काय प्रत्येक घराघरामध्ये फिरलो. प्रत्येक घराची व्यथा वेगवेगळ्या आहे. कोणत्या महाराज. प्रत्येक घरामध्ये श्री कारभारीने, प्रत्येक घरामध्ये काय आहे, होकर तू या भानगडीत पडू नको, आम्ही सांगतोय त्या. प्रत्येक घरामध्ये कोण कारभारीने, श्री कारभारीने महाराज. स्त्रीचा जास्त अधिकार आहे. शक्य भावापेक्षा मेवण्याचं जास्त ऐकलं जातं. कोणाच्या शक्य भावाचं ऐकत नाहीत महाराज. कोणाचं ऐकलं जातं, सल्ला कोणाचा घेतला जातो. खरं का खोटं आहे. कलियुगाचं महात्म्य सांगते मी तुम्हाला. काय सांगतो म्हणजे तुम्हाला पटते याचा अर्थ, तुम्ही हसता याचा अर्थ तुम्हाला पटते मी बोल. असं द्या. कलियुगाचं महात्म्य सांगायचं, नारदजींची व्यथा सांगायची मला. नारदजींची व्यथा सांगून भागवत कथाचं महात्म्य सांगायचं. भागवत कथाचं महात्म्य सांगितलं महाराज. कलियुगामध्ये पृथ्वीवरती सगळीकडे विचारण करत असताना नारदजींना पाहायला भेटतं. प्रत्येक घरामध्ये स्त्रीचा अधिकारी आहे, स्त्रीच कारभारी आहे, स्त्री सगळं आहे. मग नारदांनी सांगितलं, अहो त्याच्यापेक्षा पुढचं सांगितलं महाराज, मुलींना विकतात. काय आता नवीन पद्धत सुरू झालेली आहे महाराज. काय मुली विकल्या जातात. हो, ही सुद्धा पापच आहे ना महाराज. पैसा घ्यायचे आणि मुलीला विकायचं, ही कथेचा विक्रय आहे महाराज. हो, तुकोबाने सांगितला कथेचा विक्रय म्हणजे कथा विकणं सुद्धा हे पाप आहे. मुली विकणं सुद्धा पाप आहे. नारदांनी ते सगळ्या गोष्टी महाराज संघाधिक संतांना सांगितलं. आता अनेक प्रकारचे पाप आहेत, तर सगळं सांगितलं तर तुमच्या घाटाला डबल पळेल महाराज. नाही तर थोडक्यात सांगतो महाराज. ठीक आहे. नारदांनी महाराज त्या संघाधिक संतांना सांगितलं, मग याच्यावरती काहीतरी उपाय करा महाराज. संघाधिक संतांनी सांगितलं महाराज. संघाधिक संत आहेत ना महाराज, हे पहिले संत आहेत. ब्रह्मदेवाला
ज्यावेळेस मी सृष्टी निर्माण करण्याकरता ब्रह्मदेवाने या चारांची तयारी निर्माण केलं, या चौघांना निर्माण केलं आणि यांनी सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. सृष्टीचा विस्तार करायला सांगितलं, पण त्यांनी काय केलं, मला संकटिक संघाने सृष्टीचा विस्तार करण्याकरता आम्ही आलेलोच नाही. आम्ही कशा करता आलो महाराज? देवे दिला देह, देवे दिला देह तो या फाटा झाला. आम्हाला त्याच्याकरता निर्माण केलं, भगवान परमात्म्याच्या भजनाकरता निर्माण केलं. आम्हाला सृष्टी विस्तार करायचा नाही. भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाने शाप देऊन टाकला मला. कोणाला? त्यांना शाप दिला, ऐशी हो. काय ऐशी म्हणजे ते 5-5 वर्षाचे बालक आहेत, दिसायला 5-5 वर्षाचे, पण पहिले होईल जुने संत आहेत, सगळ्यात पहिले संत आहेत मला. ते संत 32 संताधिक संत आहेत ना, ते 4 जण एकत्रच राहतात. ते 4 भाऊ एकत्रच राहतात, पण त्यांच्यामध्ये एक सत्संग चौकात असतो. सत्संग करण्याकरता फार लोक लागत नाही बरं. सत्संग नवरा बायको सुद्धा होतो. आपण लग्न नवरा बायको मध्ये सुद्धा सत्संग घडतो. आपण लग्न करतो भोगा करता, पण लग्न हे महाराज योगा करतात. कशा करता असतो? योग साधायचा असतो. योग साधण्याकरता नवरा याच्यामध्ये सत्संग करण्याकरता फार माणसाची आवश्यकता. 2 माणसात सुद्धा सत्संग घडू शकतो. पण हे 4 जण होते, या 4 जणांमध्ये सत्संग करायचे. मग काय करायचं? त्याच्यात 4 पैकी एकावरती आसनावरती बसायचं आणि तिघांनी समोर बसायचं. भगवान परमात्म्याच लीला करायचं, भगवान परमात्म्याच चिंतन करायचं. पण एकाने सांगायचं, तिघांनी ऐकायचं. आजच्या दिवस यांनी सांगितलं, उद्या गेला तर त्या तिघातल्या एकाने बसायचं, याने पुन्हा खाली बसायचं. रोज सत्संग महाराज, कारण दररोज सत्संग करायचा. सत्संग केल्याने काय झालं महाराज? त्यांच्या वृत्तीवरती मग नारदाला सांगितलं, महाराज तुम्ही काय करा, त्यांना आहे ना, तुम्ही वृंदावनातून तुम्ही बद्री केदारपर्यंत आणा. आम्ही बद्री केदारवरून खाली येतो. तुम्ही म्हणजे पहा, इथे एक घोटाळा आहे. गोष्ट लक्षण आहे. काय लक्षण आहे महाराज? साधू अवतीर्ण होतात. काय करतात? अवतीर्ण म्हणजे वरून खाली येतात. भगवान परमात्मा वरून खाली येतो आणि जीवाला मात्र खालून वरती जायचंय. काय आपल्याला काही उद्धार पाहिजे म्हणजे खालून वरती जायचंय. आणि साधू संत भगवान परमात्मा वरून खाली येतात, म्हणून त्यांचं अवतरण होतं. काय होतं? हा उपसर्ग लागला की वरून खाली येतात. आणि तरणे म्हणजे वर जाणे, आपल्याला तरुण जायचंय. हा साधू संत जीव आहे. जीवाला मग काय करावं लागतं? जीवाला तरुण जाण्याकरता आपल्याला, पण साधू संत आपल्यावर कृपा करतात, वरून खाली येतात. अवतार तुम्हा उद्धार आहे, जनजीवाचे उद्धार करता अवतारावर येतात. म्हणून साधू संत अवतारावर आले ना. हरिद्वारामध्ये आले, त्यांची बद्रिका आश्रमावरून ते आलेले साधू दोघांचं मध्ये झालं. वृंदावनातून हे वरती गेले आणि ते बद्रिका आश्रम खाली आले आणि दोघांचा सत्संग झाला. सत्संग झाला महाराज. भक्तीने तो सत्संग सुरू ऐकायला सुरुवात केल्याबरोबर हे तर असणारे जे ज्ञान आणि वैराग्य तरुण झाले महाराज. का झाले तरुण? सत्संग ऐकलं ना महाराज. आपण सुद्धा सत्संग ऐकलं तरुणच होणार महाराज. फक्त आपण तरुण दिसणार नाही, पण तरुण झालंच पाहिजे. आपलं मन तरुण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? अहो भक्ती ज्ञान वैराग्यानं आपल्या मनावरती भगवान परमात्म्याची छबी आपल्या हृदयावरती कमळावरती खेळली पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची छबी साकारली पाहिजे. अहो हेच करायचं महाराज. काय करायचं? त्यांचं साकारणं. अहो ही साकारणं महाराज त्यांनी भागवत कथा सांगितली, त्याचा परिणाम भागवत कथा सांगणं म्हणजेच भागवत कथा सांगितल्याबरोबर त्या ज्ञान वैराग्याला पुन्हा पुनर्जीवन प्राप्त झालं. आणि भक्तीला सुद्धा ते आनंद वाटला की माझे मुलं तरुण झाले. आणि तरुण झाले म्हणजे काय झालं महाराज? अहो भक्ती ज्ञान आणि वैराग्य ज्ञानाशिवाय तज्ञेची नाही. ज्ञानोबराय सांगतात महाराज, ज्ञानाशिवाय तज्ञेची नाही. ज्ञानानंच भगवान परमात्मा प्राप्त होतो. ज्ञानाविना भगवान परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानोबरायांचा अर्थाच मग ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे. पण ज्ञानापर्यंत जाण्याकरता अंतःकरणामध्ये वैराग्य असावं लागतं. काय असावं लागतं? वैराग्य आपल्याला तर सगळ्यांना, तुमच्या आमच्याकडे सगळ्यांकडे वैराग्य महाराज. कोणतं वैराग्य? तुम्हाला आमच्याकडे सगळ्यांकडे वैराग्य महाराज. पहिल्याच महाराज कोणतं वैराग्य सांगू का? मोठे स्मशान वैराग्य आपल्याला. अहो स्मशानात गेलं ना महाराज, काय खरं नाही हो माणसाचं. काय खरं नाही. कुठपर्यंत? फक्त काडी लावपर्यंत.
काडी लावून दिली ना महाराज आपण असे म्हणजे ते कासरे अंगावर टाकलं कसे बैल उधळते तसे उधळते महाराज आपण आहे की नाही? अहो आपण जाऊच तर ना काय खरं माणसाचं हे चांगला माणूस होता खरंच काय खरं नाही माणसाचं कुठपर्यंत आपलं वैराग्य तसेच महाराज आणि वैराग्य ज्ञान प्राप्त होण्याकरता वैराग्याची गरज आहे वैराग्याने जर ज्ञान प्राप्त झालं तर मग भक्ती आपली भक्ती ही आपली आई आहे काय भक्ती म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूपापर्यंत घेऊन जाते आपल्याला भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्यापर्यंत घेऊन जाणारी भक्ती आहे पण त्याच्यासाठी वैराग्य असावं लागेल आपल्याला स्वामींच्या मंदिरामध्ये भागवत कथा आहे हे आपलं पहिलं वैराग्य आपल्याला हे करावं लागेल घरचा काम धंदा सगळा आपल्या मनामध्ये वैराग्य तयार करावं लागेल घरच्या काम धंद्यावर करावं लागेल आणि मग त्याच्या आपल्याला घरी मंदिरात जाण्याचा संकल्प करावा लागेल म्हणजे ज्ञान तयार करावं लागेल म्हणजे ज्ञानानं तुम्ही मंदिरापर्यंत येतील मग इथे आल्यानंतर तुम्ही श्रवण करता त्याला राव महाराज पहिली भक्ती महाराज श्रवण भक्ती कोणती भक्ती श्रवण भक्ती करायची मग इथे काय चिंतन करायचं भगवान परमात्म्याचं इतकं श्रेष्ठ ह्या भागवत ग्रंथामध्ये याचे महात्मे महाराज याच्या अजून महात्मे सांगायसारखे आहे परंतु आपल्या आजची वेळ जवळजवळ संपत आलेली आहे मी 5-10 मिनिटं जास्त घेतली तर चालतील ना आपण उशीर सुरू केलं 5-10 मिनिटं चालेल ना कोणाला त्रास नाही ना माझा हां कारण आपली सुरुवात थोडी उशिरा झाली उशीर थोडी नाही झाली उशिरा थोडी उशिरा नाही झाली 1 तास उशिरा 7:30ला आपली सुरुवात झाली आज असं द्या तर द्या तुमच्यावरती मी काही बोजा ठेवणार नाही मला वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना भागवत कथा समजावी तुम्हाला भागवत ग्रंथाचं महात्म्य कळावं कारण काय होते महाराज ही स्वामींची कृपा आहे हे माझ्या मनाने सांगत नाही किंवा मी माझ्या मनाचं तुमच्या पुढे काय मी माझ्या घरच्या कारण अजिबात सांगणार नाही तुम्हाला माझ्या घरच्या घराला सांगण्याकरता मी आलेलोच नाही आलो इथं फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन सांगण्याकरताच आलेलं तेच सांगायचं आणि हेच सांगणं म्हणजे आपल्या जीवनाची सार्थकता आहे मला तुमच्या 5-10 मिनिटं जास्त घेतले तरी काय राग मानू नका कारण उशीर झालेला आहे फक्त उद्या काळजी करा साहेबांनी 6:30पर्यंत येण्याची साहेबांनी विनंती बरं उद्या जर वेळ जा तुम्हाला जास्त जेवढं सांगता येईल किंवा ऐकण्याचा प्रयत्न करणे माझं त्याच्यात माझं हित नाही माझं किंवा माझं हित पण आहे पण हित करायचं असेल मला माझ्या हिताबरोबर तुमचं पण हे तुमचं काही मी काय बांधरा गाठ नाही 10 मिनिटं जास्त घेतले नाही महाराज तिथून भगवान परमात्म्याची यादीत जाईल महाराज तुमचे ते 10 मिनिटं जरी जास्त घेतले ना तरी ते भगवान परमात्म्याची यादीत जाईल माझ्या यादीत नाही राहणार मला या भागवत ग्रंथाचं महात्म्य सांगत असताना त्याच्यामध्ये अनेक महात्म्य त्यामध्ये एक पिशाची युनिटला असणार धुंदेगारी महाराज बरं ही भागवत कथा का निर्माण झाली याची कारणं वेगळी का निर्माण झाली बरं याची महात्म्य या ग्रंथाचं महात्म्य हा ग्रंथ का तयार झाला कशामुळे तयार झाला कोणाच्या प्रेरणेने तयार झाला ही सुद्धा नारदाचीच कृपा आहे साधू संतांचीच कृपा आहे मला नारदाने व्यासदेवांकडे हा ग्रंथ निर्माण करण्याची का प्रवृत्ती निर्माण करून दिली याची व्याख्या वेगळी आहे महाराज याची व्याख्या वेगळी ऐकले कथा सांगायची कथा श्रवण ह्या आपल्या समोर ग्रंथ का आला श्रीमद भागवत कथा का आपल्या समोर आली तर त्याला सगळ्यात कारणीभूत नारदजी आहे नारदांनी कृपा केली आपल्यावरती नारदांनी भक्तीवरती कृपा केली नारदांनी वैराग्यावरती कृपा केली नारदाने ज्ञानावरती कृपा केली आणि ती आपल्यापर्यंत आली महाराज आणि आपल्यापर्यंत आल्यानंतर आपल्याला समजा वाहती गंगा आहे वाहती गंगा नुसती वाहूनच द्यायची का हात धुवायचे हात धुवून काय करायचे महाराज अहो कान धुवायचे महाराज इथं काय धुवायचे या गंगेने कान धुवायचे हात नाही धुवायचे काय करायचे कान धुतले पाहिजे आणि कान धुतल्याचा परिणाम काय महाराज कान धुतल्यानं अंतःकरण शुद्ध होतं काय होतं आणि अंतःकरण शुद्ध झालं की चित्त शुद्ध झालं की भगवान परमात्मा दुरत नाही भगवान परमात्मा चित्त शुद्ध आहे म्हणून भगवान परमात्मा तिथे वास्तव आहेत महाराज मग प्रमाण झाले आपल्याला ठीक आहे ठीक आहे फक्त हे सगळं आपल्याला हे रस आहे हा भागवत कथेचा रस आहे तो आपल्या कानात घ्यायचा नाही तुम्ही घ्यायचा
का सगळं रस पितो महाराज. आता सध्या सीझन चालू आहे आंब्याचा. काय चालू आहे? आंबरस चालू आहे. कानाने प्यायचा का डोळ्याने प्यायचा? हा तोंडाने प्यायचा. आणि ही कथाचा कथा पण कथा अमृतच आहे, कथा रसच आहे. पण ही कशाने प्यायची? ही कानाने प्यायची. का? कानाने केलेली गोष्ट, कानातून गेलेली गोष्ट अंतःकरणापर्यंत जाते. आणि तोंडाने घेतलेली वस्तू पुढे जाते सांगताच नाही. म्हणून ही कथा श्रवण करण्याची महाराज, ही कथा आपल्याला परम भाग्याने प्राप्त झाली. याचं महात्म्य अनेक प्रकारचे महात्म्य महाराज. पिशाची योनी असणारा गुन्हेगारीचा सुद्धा उद्धार करते पिशाची योनी महाराज. पण ही कथा श्रवण करण्याकरता परम भाग्यानं आपल्याला परम त्या स्वामी परमपूज्य आनंद आश्रम स्वामी कमिटीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो महाराज. त्यांच्या या प्रेरणेनं, त्यांच्या या कृपा आशीर्वादाला समस्त चातुर्मास मंडळ असेल, काकडा भजनी मंडळ, हरिपाळ भजनी मंडळ, स्वामी तरुण मंडळ, या सगळ्यांना एकदा धन्यवाद द्यायचे महाराज. त्यांनी आपल्याला पुन्हा ही कथा श्रवण करण्याचा योग प्राप्त करून दिलाय. तुम्ही त्यांना सगळ्यांना धन्यवाद देऊन आजच्या कथेला मी इथेच पूर्णविराम देतो. परत तुमचे म्हणायला नको की आपल्या 9 म्हणजे 9च्या काठावर थांब. तुम्हाला माहिती आहे, माझा काटा म्हणजे अजिबात पुढे चालत नाही. मला ती सवयच नाही महाराज. काय असेल तर असून पण तरी पण 1 मिनिट जास्त घेतला. उद्याच्या वेळेची फक्त तुम्ही सुरुवातीची लवकर वेळ घ्या, लवकर ज्ञान तयार करा, जेणेकरून तुम्हाला जास्त मी शक्यतो 9च्या पुढे जाणार नाही. कारण काय, तुम्हाला माझ्याकडून कुठला त्रास नाही झाला. तुम्ही लवकर सुरू करा, मी 9च्या काठावर थांबेल. उशिरा सुरू करा, मी 9च्या काठावर थांबेल. फक्त काय होईल, तुम्हाला कमी श्रवण करायला भेटेल. तुम्ही 6:30 सुरू करा, मी 9च्या काठावर, म्हणजे 1 मिनिट इकडे तिकडे करणार नाही. झालेली सेवा स्वामींच्या चरणावरती मी समर्पित करू. आजच्या दिवसाला पूर्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय.